आपण शेजारी बघितलेलं आहे. हे इंग्रज काळामध्ये ज्यावेळेस धरणाचं काम सुरू झालं त्यावेळेस येणाऱ्या खास अतिथींसाठी जे VIP आहेत त्यांच्यासाठी हे रेस्ट हाऊस प्रथम वर्ग विश्रामगृह बांधण्यात आले. आपण बघितलं आतमधील आणि बाहेरील काम या निसर्ग सौंदर्याशी आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीनुसार याची बांधणी करण्यात आलेली आहे. बऱ्याच वेळेस आम्ही बघितलं की या भागामध्ये धरण झाल्यानंतर ज्या वेळेस वेगवेगळ्या चित्रपटाचं चित्रीकरण झालं त्यावेळेस जे आपले अभिनेते असतील त्या अभिनेत्यांनी या ठिकाणी राहिलेले आहेत. या विश्रामगृहावरती खूप जे पर्यटक येतील, जे लोक येतील त्या लोकांना एक बघण्याची मानसिकता असते. धरणामध्ये ज्या वेळेस धरण भरतं, पाणी भरपूर होतं त्यावेळेस या धरणाच्या बाजूला जे आहे हे एकदम धरणाच्या भिंतीवर आहे. याला पूर्वी काचमहाल म्हणून पण होते. याच्या बाजूला जे दुसरं सुद्धा एक रेस्ट हाऊस आहे. जेवणाची राहण्याची चांगल्या प्रकारची सुविधा होती. यातलं जुनं फर्निचर सुद्धा चांगलं होतं. आतमध्ये लोकांनी आता 10-15 वर्षामध्ये या विश्रामगृहाची फार दुरावस्था झालेली आहे. सरकार शतकपूर्तीकडे या धरण जात असताना वेगवेगळ्या प्रकारचा निधी येतोय, परंतु आमच्या सगळं व्यापारी मित्रमंडळ, आदिवासी भागातील सर्व लोक आणि येणाऱ्या पर्यटकांची सगळ्यांची मागणी आहे या बंगल्याचं योग्य प्रकारचं सुशोभीकरण करण्यात यावं, त्याचं संवर्धन जतन करण्यात यावं आणि या भागात येणाऱ्या लोकांना आणखीन आकर्षित करण्यासाठी आजूबाजूचे दुसरे रेस्ट हाऊस आहे. जिल्हा परिषदचं रेस्ट हाऊस आहे, कृष्णावंती रेस्ट हाऊस आहे, पारिजात रेस्ट हाऊस आहे. इथली परिस्थिती तर फार भयावह आहे. तिथे काय भयान परिस्थिती आहे याचं सुद्धा मी अमोल भाऊंना सांगाल. आज जाऊन जाता कृष्णावंती रेस्ट हाऊसचा आढावा घ्यावा, जिल्हा परिषद रेस्ट हाऊसचा आढावा घ्यावा, आमच्या खाली पारिजात म्हणून रेस्ट हाऊस आहे तिथला घ्यावा. या बाजूला खाली राहण्यासाठी कॉलनी आहे, त्या कॉलनीची दुरावस्था पाहावी. सरकारी काम डिपार्टमेंटचं संपलेलं असलं तरी त्या कॉलनीची सुद्धा सुधारणा व्हावी. योग्य प्रकारचं जतन संवर्धन या सर्व विश्रामगृहाचं व्हावं अशी सर्व भागातील नागरिकांची, पर्यटकांची, आदिवासी भागातील लोकांची मागणी आहे. ज्या ठिकाणी चित्रीकरण होईल, ज्या वेळेस वेगवेगळ्या मराठी, हिंदी चित्रपटाचं असोत, या सगळ्यांचं हे लवेबल ठिकाण आहे. क्रिकेट प्रेमी ज्यावेळेस अजित वाडेकर आले होते त्यांनी सुद्धा या रेस्ट हाऊसला 2-3 दिवस राहिलेले आहेत. जे BR चोप्रा असोत, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हिरोईनी असोत, राजकुमार असोत किंवा किशोरदा असोत, यांनी सुद्धा या रेस्ट हाऊसवर राहिलेले आहेत. आणि हा वारसा जतन करण्याचं काम शासनाने पर्यटन विभागासाठी याची चांगली व्यवस्था करावी. भागातील जी झाडी आहे त्याचं संवर्धन करावं. या धरणाकडून येणारा जाणारा रस्ता चांगलं काम व्हावं आणि या रेस्ट हाऊसला वेळोवेळी भेट देण्यासाठी लोक येतात त्यांना सुद्धा पाहण्यास सरकारने परवानगी द्यावी, लोकांना परवानगी द्यावी. जे लोक व्हिजिटर येतील त्यांच्याकडून तिकीट घेऊन का होईना त्यांना दाखवण्याची व्यवस्था करावी, त्यांना या भागात येऊ द्यावं. हे रेस्ट हाऊस धरणाच्या बरोबर जे संवर्धन संगोपन या धरणाबरोबर चालू आहे, या रेस्ट हाऊसचं आणि खालच्या बाकीच्या सगळ्या रेस्ट हाऊसचं सुद्धा संवर्धन करायला पाहिजे अशी सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सर्व पर्यटकांना, आता पाऊस कमी पडलेला आहे, धरण उच्चांकी दिवसामध्ये लवकरात लवकर भरलेलं आहे. आपण सर्वांनी यावं. रंधा फॉल असोत, इथं असोत, सगळ्या भागात परिसरात निसर्ग सौंदर्याचा अनुभव लुटवावा अशी आपण सर्वांना आवाहन करतो. पुन्हा एकदा प्रवरा मातेच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि सुजलाम सुफलाम, नगर जिल्हा, पूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा अशी सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर.
आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.